दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्या समोर झालं होतं असं म्हटलंय सयाजी शिंदे यांनी। दोन्ही एनसीपीनं एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं असं सयाजी शिंदेंनी म्हटलंय। तर सयाजी शिंदे राजकीय चर्चा कधी करायला लागले असं पंकज भोयर यांचं म्हणणं आहे। सयाजी शिंदेंच्या या पद्धतीच्या राजकीय चर्चांवर आमचा विश्वास बसत नाही असं भोयर यांनी म्हटलंय। सर्व धर्म समभाव ठेवून गरीब श्रीमंत न बघता खालून आल्यामुळं त्यांनी ते सगळं इतकं पुढे नेण्याचं ठरलं। तर मला असं वाटतं की त्यांची स्वप्न ही आपण सगळ्यांनी स्पेशली सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई हे पवार असतील यांनी पुढे न्यायला पाहिजेत। आणि त्यांचं खरं तर पहिलं स्वप्न होतं दादांचं की दोन्ही एकत्र यावं आणि ते अपूर्ण राहिले ते पहिलं पूर्ण व्हावं तर ती महाराष्ट्राला खरं ताकद राहील। महाराष्ट्राची ताकद वाढायची असेल तर हे दोन्ही पवार कुटुंब ताबडतोब एकत्र आले पाहिजेत। सयाजी शिंदे हे चित्रपटात किंवा मालिकेत काम करतात हे आम्हाला आतापर्यंत माहीत होतं, परंतु ते सक्रिय राजकारणात किंवा राजकीय चर्चा कधी करायला लागले आणि ते देखील या पद्धतीच्या याच्यावर अजून आमचा विश्वास बसत नाही।